मित्रांनो आम्ही आता चाललोय रामेश्वरमला. आता पंबम ब्रिजला पोचू आम्ही थोड्या वेळात. आता पंबम ब्रिजला गेल्यावर आम्ही थोडा शूट वगैरे करू आणि तुम्हाला दाखवू. आम्ही आता पंबन ब्रिजला थांबलेलो आहे. हा आहे ना कशी पाटलेली मोबाईल परल म्हणून याची गाठ बघा. याला वाटतं परल येऊ घालती. याची पाटली बघ एवढी व्हिडिओ बघायची. मी रामेश्वरला आलेले आता 2 रूम घेतलेले आहेत. जागृत आणि योगेश दा पुढे दिले झोपाला. जितूला आणि मला इथे दिली झोपाला. मस्तपैकी असा बेड आहे आमचा. असा व्ह्यू AC BC आहे मस्त. आता आम्ही रूमवरून आलेलो आहे आणि आता पोचलो आहे रामेश्वर मंदिराच्या इथे. आता आम्ही इथे पार्किंग वगैरे केलेली आहे गाडी आमची. अग्नितीर्थमच्या इथे झालेलो आहे आम्ही आता. समोर रेड कलरचा बघता लाल कलरचा जो द्वार आहे तो अग्नितीर्थम आहे. आता मी मार्केटमधून समोर चाललेलो आहे. हा मित्रांनो अग्नितीर्थम आहे. इथं रामाने तपस्या करून इथे रामसेतूचे निर्माण केले होते असं बोलतात. हा समुद्र एकदम शांत आहे कारण की रामाने याला स्पर्श केला होता, त्यामुळे हा पूर्ण समुद्र असा एकदम शांत आहे. तुम्ही बघू शकता किती शांत असा समुद्र आहे. लोक बघा किती आतमध्ये गेलेले आहेत पोहण्यासाठी, तरी पण एकदम शांत असा समुद्र आहे. हा रामेश्वर मंदिरात आम्ही एंट्री केलेली आहे आता मित्रांनो. आता हा मेन मंदिर आहे. आता आम्ही पास घेतलेला आहे 300 रुपयाचा, कारण की आम्हाला आता टाईम होता दुसऱ्याकडे जायचं आहे म्हणून. लाईन खूप आहे नॉर्मल लाईनसाठी. आम्ही 300 रुपयाचा पास घेतलेला आहे. जितू योगेशदा आणि जागृत पुढे गेलेला आहे. मी शूट करण्यासाठी मागं होतो थोडा. आता आम्ही आतमध्ये जाऊन थोडा बघूया कसं आहे वातावरण. आता मित्रांनो आम्ही आतमध्ये पोचलेलो आहे VIP लाईनसाठी. फोन अलाउड नाही तरी पण मी फोन घेऊन आलेला आहे. आता आम्ही तिघे तर पोचलो. योगेशदा अजून मागे आहे थोडा. ही बघा ही नॉर्मल लाईन आहे मित्रांनो. ही शिवलिंग आहे जी मेन. आणि आता आम्ही बाहेर निघलेलो आहे दुसऱ्या दर्शनासाठी. आता आम्ही इथून निघलेलो आहे, एक्झिट केलेलं आहे. आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघलेलो आहे आणि आता जाताना आम्हाला प्रत्येकाला प्रसाद देत आहे. तिथे लाडू आहे प्रसादासाठी. हे बघा असं लाडू. आता ही समोरून एंट्री केली होती आम्ही इथून ना, ही इथून एक्झिट आहे. आणि तुम्ही वरती पेंटिंग वगैरे बघत आहे ना, ही फुलांपासून बनलेली पेंटिंग आहे. एकदम नॅचरल पेंटिंग 1000 वर्षांपासून. ही 1000 पिल्लर 1000 स्तंभ बोलतात ना, ती ही जागा आहे 1000 स्तंभ. बघा किती चांगले असे स्तंभ आहेत. आणि हा रामेश्वर मंदिराचा बाहेरून असा दिसतो. हा मेन आहे. याच्या खालती जी रामाची मूर्ती आहे नाही इथे अग्नितीर्थम आहे. आता आम्ही इथे आलो आहे. आंघोळ वगैरे करू शकत नाही कारण की आम्ही आंघोळ वगैरे करून आलेलो आहे. तर इथं आम्ही हातपाय धुवू आणि इथून जाऊ आम्ही धनुष्कोडीसाठी. हे बघा किती शांत असा समुद्र आहे. मित्रांनो आम्ही निघलेलो आहे धनुष्कोडीसाठी जाण्याला. नाश्ता वगैरे केलेला आहे आम्ही. आता धनुष्कोडीला चाललो आहे. आता मित्रांनो आम्ही आता पोहोचलेलो आहे धनुष्कोडीच्या इथे. जो मेन रस्ता आहे धनुष्कोडीचा. हे बघा किती चांगलाचा रस्ता आहे. दोन्ही साईडला समुद्र आहे. वेगवेगळा समुद्र आहे. एक साईडला अरबी समुद्र आहे, एक साईडला बंगालची गाडी म्हणजे बंगाल समुद्र आहे. रस्ते एकदम चांगलेच आहेत. आता मी पोचलेलो आहे धनुष्कोडी इथे. म्हणजे इंडियाचा लास्टचा भाग बोलू शकतो आपण. म्हणजे इथे रस्ता संपतो इंडियाचा एकदम आखरी रस्ता. जितू आणि जागृत एकदम पुढे चालत आहेत. कारण की आम्ही लास्ट टाईम पण आलो होतो तिघे नव्हतं. म्हणजे आमची मागच्या वेळेस ट्रिप झाली होती तेव्हा आम्ही 11 जण आलो होतो इथे. आता त्याला झाले 2 वर्ष. आता परत एकदा आलेलो आहे आम्ही इथे. तर पुढे जाऊ आणि दाखवतो तुम्हाला कसा शूट वगैरे आहे तसा. आता आम्ही जाऊ त्या साईडला म्हणजे डिवायडर क्रॉस करून त्या साईडला बीच साईडला आणि शूट वगैरे करू फोटो वगैरे. हा बघा कसा मित्रांनो बीच आहे एकदम असा खतरनाक. आणि त्या साईडला बघा शकता तुम्ही एकदम शांत आहे कारण की ते बंगालचं आहे म्हणून. आणि हा अरबी समुद्र आहे समोर तुम्ही बघू शकता. इथून 18 किलोमीटर श्रीलंका आहे. आता आम्ही आलो आहे धनुष्कोडीच्या लाईट हाऊसमध्ये. तिथून आम्ही 6व्या मजल्यावर चाललो आहे लिफ्टमध्ये. आता आम्ही पोचलेलो आहे वरती आणि इथून बघू शकतो मी धनुष्कोडीचा रस्ता. एकदम असा सुंदर असा नजारा आहे. हे बघा दोन्ही साईडला वेगवेगळा समुद्र आहे. किती शांत आहे. आणि एक साईडला बघ इथे एकदम खतरनाक असा समुद्र आहे. हा अरबी समुद्र आहे. ही लोक आहेत इथे काम करतायत ते एकदम साफसफाई ठेवतात बीचवर.
संध्याकाळी 5च्या नंतर इथे एंट्री वगैरे नसते धनुषकोटीच्या इथे. 5च्या नंतर गाड्याने ते एंट्री वगैरे नसते इथे. तर आम्ही या साईडला चाललो आहे. हा बघा, हा समुद्र तुम्हाला सांगत होतो, बघा किती शांत आहे. एकदम असं शांत असा समुद्र आहे. वे ऑफ बंगालचा समुद्र आहे. आता आम्हाला भूक वगैरे लागलेली आहे तर आम्ही तर चाललं तर थोडी मच्छी वगैरे खातो. हे बघा इथं मच्छी घेतलेली आहे. जितूबाई विचारता किती रुपयाला आहे. आता आम्ही इथे घेतलेली सुरमई, ती क्लिप तुम्हाला टाकू आता त्याच्यात. आता आम्ही चाललो आहे धनुषकोटीचा जो जुना रस्ता जुना गाव होता ना तिथे चाललेलो आहे. ही समोर बघता तुम्ही चर्च होती एक टायमाला, पण इथे एकदम सुनामी बेकार आली होती त्याच्यामुळं हा गाव पूर्ण एकदम ध्वस्त झाला, एकदम उठूनच गेला तो गाव. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा हा ब्रिज वगैरे नव्हता, खालूनच गेलो होतो मी चालत. इथे आमचे मागच्या वेळी आलो होतो तेव्हा पण इथे फोटो आहेत आमचे जुने. आणि त्या साईडला एकदम त्यांचं गाव आहे. पोस्ट ऑफिस तिकडे आहेत. पोलीस स्टेशन मोस्टली इकडे चर्च खूप आहेत. हे बघा फोटोशूट करतात. ही बघा चर्च कशी. आता आम्ही इथं आलेलो आहे जेवायला. आम्ही घेतलं आहे प्रॉन्स करी, परोटा, व्हेज राईस आणि चिकन राईस. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे मदुराईला, मीनाक्षी टेम्पलला. तिथं आम्ही सुद्धा दुसऱ्यांदा चाललो आहे. मागच्या वेळेस पण गेलो होतो, आता पण चाललो आहे. बघा रस्ता किती चांगला आहे. बघू आता किती टायमात पोचतो बघूया, तुम्हाला सांगतो. आता आम्ही पोचलेलो आहे मदुराईला. गाडी पार्किंग वगैरे केली आम्ही. आता ते मध्ये फोन वगैरे अलाउड नाही, वॉच अलाउड नाही, काहीच अलाउड नाही इलेक्ट्रॉनिक वस्तू. तर आता योगेशदा काहीतरी सांगता आपल्याला, ज्ञान देव होता तो. त्याला ज्ञान काय देता ना आला, नुसता ज्ञानी बनतो तो. आता या मंदिराचा रिनोव्हेशन चालू आहे, तर आम्ही फोन वगैरे जमा करू. योग्याने मला आयडिया देतो, बोलतो फोन नेऊ. आता आम्ही चाललो आहे केरळला, शबरीमलेला. पण काही कारणास्तव आमचं शबरीमलेचं दर्शन होणार नाही, कारण की तो मंदिर कालच बंद झाला. आता तो पुढच्या वर्षी खुलेल डायरेक्ट. तर आम्ही आता तो प्लॅन कॅन्सल करून आता आम्ही चाललो आहे मुन्नारला.